स्वानंदी, तू इथे काय करतेस? स्वयंपाक करतेय. आमच्या इथे स्वयंपाक किचन स्टाफ करतो. स्टाफ ने? हो, शेफ आहे, त्याचे मदतनीसही आहेत, 2 कुक्स आहेत. त्यामुळे तू इथे काहीच करायची गरज नाही. काय रे, सांगितलं नाहीस का? ही मुलगी आल्यापासून स्वयंपाक घराकडे तिने ढुंकून पण नाही बघितले. काय करणार आहे देव जाणे. घेतलं पाहिजे तिला मदतीला. अधिरा काय करते देव जाणे. अधिरा. येस आई, बोला. बाळा ये लवकर, चल आपण स्वयंपाक करून घेऊया. जरा मदत कर मला. पटापट पटापट स्वयंपाक उरकून घेऊया आपण. स्वयंपाक आणि मी हसतेस काय? जेवायला नाही लागत आपल्याला, मग जेवायसाठी स्वयंपाक करायला लागतो का नाही? चल आता आलीयस तर ये लवकर लवकर, मला मदत कर आणि इथल्या पद्धती पण शिकून घ्या बाळा. आपण हे सगळं मला का सांगताय? हे सगळं तुमच्या स्टाफला सांगा ना. स्टाफ? हो, स्टाफ. आय मीन शेफ, महाराज, कुक, यापैकी कोणी ना कोणीतरी असेल ना, त्यांना सांगा. तुला दिसतायत का ही एवढी माणसं इकडे? हा, आपणच आहोत, आपल्याला स्वयंपाक करायचा आहे. हा, ओ गॉड, एवढं सगळं मी नाही करू शकणार आहे. एवढीशी तर माणसं आहेत घरात, त्यामुळे स्टाफ कशाला हवा? मी करू शकते सगळ्यांचा स्वयंपाक. आई, घरात 4-5 माणसं आहेत. एवढ्या लोकांचा स्वयंपाक मला कसं जमू शकेल? हा, पण एक गोष्ट मात्र मला एकदम व्यवस्थित जमते. इन्स्टंट नूडल्स. जोक सपाट, पण आई काय ना, सिरियसली मला काहीही येत नाही. तुम्हाला आतापर्यंत कळलंच असेल. मला खरंच काही जमत नाही. तुला कुकर पण नाही लावताय? तुम्हाला आतापर्यंत जो एक्सपिरियन्स आला त्याच्यावरून तुम्हाला काही कळलं नाही का? मला खरंच काही येत नाही. मी आतापर्यंत किचन मध्ये पाय सुद्धा ठेवलेला नाहीये. मला या सगळ्याची अजिबात सवय नाहीये. पण मी हे आधी करायचंय. म्हणजे सकाळी उठून स्वयंपाक करायचा, डबा घेऊन जायचा ऑफिसला, ऑफिसमधून परत आल्यानंतर रात्रीचं सगळ्यांचं जेवण करायचं. राईट. तुम्हाला परवडतच नसेल ना स्टाफचं पेमेंट आणि? हो, म्हणजे परवडणार तर नाहीच खरं तर, पण गरज पण नाही वाटली हो कधी. म्हणजे ज्या गोष्टी आपण आपल्या करू शकतो त्यासाठी माणसं का ठेवायची? आपण एक काम करू, आपण एक स्टाफ ठेवू, ओके? म्हणजे तुम्हालाही काही करायला नको आणि तुम्हाला काही त्रास पण नाही होणार. ओके, सो मी हॅपी, यू हॅपी. पण या स्टाफचा एवढा भरभक्कम पगार कोण देणार अधिरा? कोण देणार म्हणजे ऑफकोर्स रो देईल ना. नाही 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 नाही, रोहन हे काही करू शकणार नाही बाळा. ते राजवाड्यांच्या घरातलं सगळं जे काही आहे ना ते विसरून जा. ते सगळं स्वप्न असं समज. आणि हे तुझं सासर आहे. हा, सासर. मी माहेरी जितक्या प्रेमाने करायचे तितकंच प्रेमाने इथेही करेन. मला आवडतो स्वयंपाक करायला. हे राजवाड्यांचं घर आहे. इथे घरात मालक कमी आणि नोकर मंडळी जास्त आहेत. आता ना स्वानंदी, तू हे सगळे तुझे गरीब विचार आणि या चीप सवयी हे सगळं सोडून दे ना. ते सगळं तुझ्या माहेरीच ठेव. राईट? आमच्या इथे प्रत्येक कामासाठी नोकर असतात आणि ते त्यांचं काम अगदी चोख करतात. त्यामुळे ते सगळं त्यांच्यावरच सोड. आणि आपण त्यांना अगदी उत्तम पगार देतो, त्यावर त्यांचं घर चालतं. त्यामुळे तू प्लीज जाऊन बस ना. ते सर्व करतील आपल्याला. ओके आई, मी काम करते. मी आत्ता माझ्या रूम मध्ये जाऊन बसते. हे घ्या, तुम्ही हे सगळं करा आणि मला सांगा. आपण सगळेजण एकत्र जेवू. अगं पण हे तुम्हाला सांगते ना, हे बघा, मी तुम्हाला हेल्प करायला गेले ना तर ती तुम्हाला हेल्प होणारच नाहीये. इनफॅक्ट तुमचं काम डबल होणार आहे. ओके, मी तुम्हाला खरंच सांगते, ऑनेस्टली सांगते, मला कुकिंग वगैरे नाही जमणार आहे. ओके, सो आपण स्टाफ ठेवूया. रोहनला नाही का आवडणार हे सगळं?
आई यू डोंट वरी, तुम्ही रोहनची काळजी करू नका. ओके, मी आहे ना, मी समजावेन त्याला. ओके, यू 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 जस्ट डोंट वरी. आय हँडल. एरवी हुशार आहे तोच ऑफिसमधनं आणि तेव्हा घाई करत नाहीस. आज स्वानंदी आहे म्हणून घाई करतोस का? रोहनच्या ताईसाठी कशाला घाई करू मी? अच्छा अच्छा, म्हणजे गुलाबजामसाठी घाई करतोस का? हा म्हणजे आजी बस आता. सर जेवण तयार आहे. हे बघ पिंट्या, पिंट्या पिंट्या पिंट्या. एक मिनिट, ती माझी जागा आहे. सॉरी. स्वानंदी एक काम कर, तू समोरच्या बाजूला. अगं बस ना. चला, अरे घ्या वाढायला. माझं तर रूम मध्ये घेऊन ये. अरे का म्हणून? नाही, मी तिथेच जेवतो आजी. अरे पण का? बस ना सगळ्यांबरोबर. नाही नको, मी आताच जेवतो. नाटक नको करूस, जेव इथेच गपचूप. कशाला उगाच हट्टीपणा करते? मी हट्ट करते? हे बघ एरवी ना कामाच्या व्यापामध्ये आपण सगळे वेगवेगळे जेवतो, फक्त सणासुदीला एकत्र जेवतो आपण. पण आजपासून नवीन नियम, इथून पुढे कोणीही आपापल्या रूम मध्ये जेवणार नाही. अरे हे काय हॉटेल नाहीये, म्हणजे घर आहे ना आपलं. किमान रात्री तरी सगळ्यांनी एकत्र बसून जेवायचं. तेवढाच एकमेकांचा सहवास मिळतो रे. मल्लिका, अंशुमनला पण सांग घेता. हो. नारायण, स्वानंदीने केलेले गुलाबजाम घेऊन ये आणि वाट सगळ्या.